आणि तो काय होत म्हणते चिदानंद रूप शिव, चिदानंद रूप शिव, चिदानंद रूप शिवोहम शिव. शिव आहे. अज्ञान संपत मी जीव की शिव ही निर्णय माझी सोय. ते संपत आहे कधी? गुरुपौर्णिमेच्या दिवशी. ही पूर्ण गुरुत्वाची पूर्ण अवस्था म्हणजे गुरुपौर्णिमा. धारणा, ध्येय आणि ध्याता हे तीन त्रिपुटी ज्या वेळेला येतात त्यावेळेला आमच्या प्रवृत्ती निर्माण होते. दिंडीची प्रवृत्ती का झाली? तुमच्या अंतःकरणात दिंडीची जी प्रवृत्ती का निर्माण झाली? निर्मिती करायची जीवनाला, व्यवहाराकडून परमार्थाकडे न्यायचं. एरवी माणूस जन्माला येतो, मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. हा प्रकार आहे. या प्रकाराला छेद देण्याकरता हे पौर्णिमा आहे. ही गुरुपौर्णिमा आहे. आज प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये गुरुविषयी एक प्रकारचा आदर, एक प्रकारचं प्रेम, याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणेल एक प्रकारची भक्ती निर्माण होते. प्रसाद घेताची स्वामीचा असं होय. ही आहे गुरुप्रसादाची थोरी. आणि म्हणून या मानवाला सदैव उपासना भक्ती करता येत नाही. वर्षातून एक दिवस केला, वर्षातला एक दिवस दिला, तोही चातुर्मासाचा पहिला दिवस आहे. आजपासून चातुर्मास सुरू झाला. काय करणार? जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. हेच करा. देव बघितलंय का कोणी? महादेव बघितला चित्रात, तो आहे चित्रात. गुरु प्रत्यक्ष आहे. शिवानं पार्वतीला कधी सांगितलं कोणाला ठाऊक आहे? आता गुरु आजही सर्वांना सांगतो आहे. सांगणारा तो गुरु, उपदेश करणारा तो गुरु. आणि त्याची महत्वाची पूर्तता सांगणारी पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा. आज गुरु पौर्णिमेमध्ये तुम्ही आलात. प्रसाद, तीर्थ आणि ज्ञापन. गुरुजवळ जायचंच कशाला? दर्शन, स्पर्शन, दरस परसमुख मंजन पाना कठे पाप काही वेद. दर्शन झाल्याबरोबर आपली एक भावना पवित्र होते. आम्ही महाराजांचं तर सांगितलं, महाराजामध्ये जे काही पावित्र्य आहे
ते तुम्ही दर्शनानं म्हणून घेतलं. पावित्र्याची धारणा. मी पवित्र झालो. जड धरिले गुरुपाय. आणि म्हणून दररोज सर्व माणसाला दररोज गुरुपूजा, गुरुभक्ती, गुरुप्रसाद प्राप्त होत नाही. म्हणून वर्षातला हा एक दिवस काढून दिला. पौर्णिमा सगळ्याच आहेत, पण या पौर्णिमेला महत्व का? लक्षात घ्या, आजपासून तुमचा चातुर्मास सुरू झाला. या चातुर्मासामध्ये शरीर पवित्र ठेवा, वाणी पवित्र ठेवा आणि वाणीला वाची लागी छंद शंकर नामाचा. वाणीला छंद लागून ज्यावेळेला छंद लागतो त्यावेळेला भगवंताचं अलौकिक दर्शन होतं, त्यावेळेला आनंद होतो. आनंदाची डोरी आनंद तरंग. त्या आनंदामध्ये आपलं जीवन आनंदमय, पवित्र, मंगलमय व्हावं. आजचा हा दिवस गुरु कृपेचा आहे. चातुर्मास्याचा पहिला दिवस आहे आणि तेही पूर्णचंद्राच्या योगानं पौर्णिमेचा दिवस आहे. म्हणूनच आजच्या दिवसाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये फार महत्त्व दिलेलं आहे. याला व्यास पौर्णिमा म्हणतात. व्यास एक ऋषी होऊन गेला, त्या अर्थानं सांगितलं नाही. व्यास म्हणजे जीवनामध्ये ज्या संकुचित भावना आहेत त्या भावना आजच्या दिवशी गुरुप्रसाद, गुरुतीर्थ, गुरुपदेश श्रवण करून विरळ करायचा आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपल्याला झोकून द्यायचं. प्रतिवर्षाप्रमाणे तुम्ही आला थोडं लेट आहे. आमचं लक्ष होतं. स्वामीची दिंडी येणार आहे. आम्ही बोलून दाखवलं नाही कोणाला, फक्त मनामध्ये होतं का आले नाही, का वेळ झाला, का नाही. हा संबंध गुरु शिष्याचा एकात्म संबंध आहे. तो संबंध आपण वाढवला पाहिजे, पाळला पाहिजे. परमेश्वर तुम्हा सर्वांना पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या अंतःकरणात आचार्य गुरु आणि खरं म्हणजे सर्वाचा गुरु कोण आहे? शिवच आहे. स सर्वेषां गुरु काले नानवच्छेदात. म्हणून आजची भक्ती आम्ही त्या परमगुरु भगवान शंकराच्या चरणी समर्पित करू. ओम शांती शांती. शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय.